धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि राष्ट्रवादी राजीनाम्याच्या मुद्द्यावरून एकमेकांकडे बोट दाखवतायत, तर देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झाले तर राजीनामा कधी होणार असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी उपस्थित केलेला आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेले आहेत। या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये, मात्र मुंडेंच्या राजीनाम्यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नेमका कोण आणि कधी घेणार असा प्रश्न आहे। अवैध या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी, भाजप राष्ट्रवादीचं एकमेकांकडे बोट। देशमुख हत्येला 2 महिने पूर्ण, राजीनामा कधी, दमानी यांचा सवाल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू झाली की काय असा प्रश्न पडावा। राज्याचे प्रमुख या नात्यानं देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेतील असं अजित पवारांचं म्हणणं आहे, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून राजीनाम्याचा अंतिम निर्णय अजितदादांचा असेल असा देवेंद्र फडणवीसांचा युक्तिवाद आहे। संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री आणि लोकायुक्तांना एक पत्र लिहिलंय। देशमुख हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, आता तरी राजीनामा होणार का असा थेट सवाल दमानी यांनी सरकारला केलाय। धनंजय मुंडे मंत्रिपदावर आहेत तोवर न्याय मिळणार नसल्याचं देखील दमानी यांनी म्हटलंय। न्याय मिळवून द्यायचा देशमुख कुटुंबाला, वैभवीला, त्यांच्या मुलाला, आणि त्यासाठी जो लढा आहे त्यासाठी मला खात्रीने मी सांगते की जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत न्याय नाही होणार, आणि हे नक्की आहे। भाजप आमदार सुरेश धसही संतोष देशमुख प्रकरणात सातत्यानं आवाज उठवतायत, मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कोर्टातच चेंडू टोलवलाय। मुंडेंच्या राजीनाम्यावरून भाजपची भूमिका स्पष्ट असून राष्ट्रवादीची यात बदनामी होतीये असा दावा देखील धस यांनी केलाय। की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे। यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो। आणि आमचं काय, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना, त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चाललाय, आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये सगळ्या बाजू जनतेच्या पुढे पॉझिटिव्ह कशा जातील अशाच पाहिलेल्या आहेत। मोका लावा म्हणलं मोका लावा, SIT स्थापन केली, करा म्हणलं SIT स्थापन केली, 10 लाखाची मदत द्या म्हणलं दिली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राजीनाम्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनीच मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे। मी धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा असं बोललो नाही। नैतिकता असेल तर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि फेकला पाहिजे असं बोललो मी। पण मला एक म्हणायचं की हा विषय जो आहे तो राजीनामा एखाद्या मंत्र्याचा घ्यायचा किंवा मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळातून एखाद्याला बडतर्फ करायचं तर त्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो। आता कोण काय म्हणते हे मला माहित नाही, पण जो मला जेवढा कायदा कुणी त्याचा अंतर्गत बाब म्हणते, कोण काय म्हणते हा विषय नाहीये। पण मुख्यमंत्री महोदयानेच राजीनामा घेतला पाहिजे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे हे आता स्पष्ट दिसतंय। या सगळ्या राजकारणापेक्षा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणं अधिक महत्त्वाचं असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। नाही, हे बॉक्सेस मला काही खरंच कळत नाहीत, कारण ते राजकारण्यांचे बॉक्सेस असतात। मला एकच बॉक्स कळतो तो न्यायाचा आहे। जे संतोष देशमुखांच्या कुटुंबाला आजपर्यंत न्याय मिळत नाहीये, ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्याचा उलगडा होत नाहीये, आणि त्यासाठी तर होण्यासाठी म्हणून मी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करते। कारण मला काहीच हौस नाहीये खरं, धनंजय मुंडे असले काय नसले काय मला काय फरक पडतोय, पण आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ते तिथे आहेत
तोपर्यंत खरं निघणार नाही. पदोपदी वाल्मिक कराडला प्रोटेक्ट केलं जाईल. पदोपदी जो खरा नेता आहे त्याचं नाव बाहेर येणार नाही. म्हणून मी हा लढा देते की हे सगळं खरं बाहेर आलं पाहिजे. अंजली दमानी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेऊन मुंडेंविरोधात पुरावे सादर केले होते. त्यावरच न थांबता अंजली दमानी यांनी कृषी खात्यातल्या अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं देखील बाहेर काढली. विरोधकही सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतायत. अशा वेळी राजीनाम्याबाबत ठोस निर्णय घेण्याऐवजी भाजप आणि राष्ट्रवादीत एकमेकांकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.